माझा एक भाऊ आहे, इतका माझ्यासारखा दिसणारा की कधी कधी आरशालाही गोंधळ व्हावा. आमचा जन्म एकाच दिवशी झाला. तो काही क्षण आधी आला आणि त्या छोट्याशा वेळेच्या फरकामुळे तो माझा मोठा भाऊ झाला. आम्ही खांद्याला खांदा लावून मोठे झालो. तीच फुलपाखरं पकडायचो, त्याच वाटेतून दूध प्यायचो आणि रात्र थंड झाली की एकमेकात गुंडाळून झोपायचो. त्याच्या छातीवर डोकं ठेवलं की जग थोडं कमी कठीण वाटायचं. जन्म दिला आणि आई निघून गेली. कदाचित तिचीही काही कारणं असतील, कदाचित तिलाही तिचा प्रवास करायचा होता. पण माझ्या भावाने मला कधीच जग कठोर आहे असं जाणवू दिलं नाही. तो माझ्या आणि प्रत्येक एकटेपणाच्या मध्ये उभा राहिला. त्याच्या त्या छोट्या कोमल पद्धतीने तोच माझं घर बनला. कालची रात्र साधीच होती. नेहमीप्रमाणे आम्ही एकत्र जेवलो. तो म्हणाला, तू झोप, मी थोडी फेरी मारून येतो. मी त्याच्यावर विश्वास ठेवला, नेहमीच ठेवला होता, पण तो परत आलाच नाही. रात्रभर मी दाराकडे पाहत राहिलो. पानांची सळसळ, दूरचा एखादा आवाज, प्रत्येक वेळी कान टवकारले जायचे. वाटायचं आत्ता तो येईल, नेहमीसारखा माझ्या शेजारी येऊन अलगद पडेल. पण त्याऐवजी सकाळ आली आणि दीदीच्या डोळ्यात पाणी होतं. ती म्हणाली, तो झोपलाय एकटाच आणि आता तो उठणार नाही. असं कोण झोपतं डोळे कायमचे मिटून? त्याला तर माझ्या विना झोप लागत नव्हती. मग आज अशी कशी झोप लागली त्याला? आज रात्री आम्ही जिथे एकत्र गुंडाळून झोपायचो तो कोपरा आधीपेक्षा कितीतरी मोठा वाटतो. बहुतेक